मध्ये पुढचे 3 तास अतिशय महत्त्वाचे असतील। पुढच्या 3 तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मुसळधार पावसाचा हवामान विभागाने इशारा सुद्धा दिलाय। आपत्कालीन परिस्थिती। नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। विजांच्या कडकडाटासह मोठं पावसाळी क्षेत्र राज्यामध्ये दाखल होण्याच्या स्थितीमध्ये बघायला तर मिळत आहे। विजांसह तुफान पावसाचा अंदाज पाहायला मिळत असून सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। अतिशय प्रचंड विजांचा कडकडाट राहणार असून तुफान पाऊस हा राज्याच्या दिशेने आता दाखल होणार आहे। यामध्ये नेमके आता कोणते जिल्हे अलर्टवर राहतील, पुढच्या 2 तासात कोणत्या जिल्ह्याला मोठा अलर्ट राहणार आहे, सर्व काय अंदाज तुम्हाला बघायला मिळेल। त्यासाठी हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका, म्हणजे तुम्हाला रोजची रोज हवामान अंदाज बघायला मिळेल। त्यासाठी फक्त सबस्क्राइब करायचे आहे। एक छोटंसं काम म्हणजे तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे, कमेंटमध्ये सांगा। तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज नक्कीच दिला जाईल। त्यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगायचं आहे। आता मोठं वादळी वातावरण राज्यात सक्रिय होणार असून तुफान पाऊस पुढच्या काही तासातच आता सक्रिय होणार आहे। तर चला आता सर्वाधिक पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडणार, कोणत्या तालुक्यात येत्या 2 तासात तुफान पावसाचा अलर्ट आहे, सर्व काय अंदाज एकाच व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात। आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर या ठिकाणी बघू शकता, सध्या जर विचार केला तर आता मोठं पावसाळी क्षेत्र राज्याच्या दिशेने आपल्याला बघायला मिळत आहे। विजांच्या लखलखाटासह आता पाऊस सक्रिय होणार आहे। यामध्ये जर विचार केला तर काही जिल्हे असे आहेत, काही तालुके असे आहेत की त्या ठिकाणी अतिशय तीव्र पावसाळी परिस्थिती आता निर्माण होण्याची दाट शक्यता बघायला मिळत आहे। येत्या 2 तासामध्ये मोठा अलर्ट राज्यात पाहायला मिळणारच आहे। आता एकंदरीत जर विचार केला तर पावसाचा जोर हा वाढत चाललेला आहे। परतीचा मोठा पाऊस आता लवकर बघायला तर मिळणारच आहे। येत्या 2 तासाचा जर विचार केला तर आता मोठं पावसाळी वातावरण यामध्ये इकडे सांगली जिल्हा असेल, सांगली जिल्ह्यात मध्यम ते जोरदार काही ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज आहे। यामध्ये गोकाक, बेलगावनी, निपाणी, रायबाग, जामकवाडी, विजयपुरा, सांगली, जत, कोडोलीचा भाग असेल, मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। जत, इंदापूर, सोलापूरचा भाग असेल, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार काही ठिकाणी अतिशय जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे। विजांच्या लखलखाटासह चांगलं तीव्र वातावरण राज्यात आपल्याला पाहायला मिळू शकतं। जत तालुक्यात सतर्क राहावे। पुढच्या काही तासात पावसाळी वातावरण चांगलं वाढण्याचा अंदाज स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे। विजांचा कडकडाट अधिक राहणार असून प्रचंड विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाचं वातावरण हे आता आपल्याला राज्यामध्ये बघायला मिळणार आहे। त्यानंतर पुढच्या 2 ते 3 तासामध्ये इकडे मंचर, शिरूरचा भाग असेल, राळेगाव, कडा, चाकणचा भाग असेल, राहू, पुणे, श्रीगोंदाची उत्तर साईडचे भाग असतील, विजांच्या लखलखाटासह मध्यम ते जोरदार काही भागामध्ये मुसळधार पावसाचं वातावरण सक्रिय होणार आहे। तीव्र पावसाचा अंदाज राहणार असून प्रचंड विजांसह पाऊस राहणार आहे। यामध्ये मंचर, शिरूर, राळेगाव, कडा, अहिल्यादेवीनगर, अलकुटीचा हा जो भाग दिसत आहे, या ठिकाणी तुफान पावसाचा अलर्ट असून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे व सतर्क देखील राहायचं आहे। खूप मोठं पावसाचं वातावरण येत आहे। नदी नाले वाहतील असा मोठा भयंकर स्वरूपाचा पाऊस आपल्याला थैमान घालतानाचं चित्र बघायला मिळू शकतं। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आता अंदाज घेऊन लक्षात राहायचं आहे, सतर्क राहायचं आहे। तर चला आता सर्वाधिक पाऊस सध्या कोणत्या जिल्ह्यात सुरू आहे व सध्या सुरू असलेला पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे सरकून आता तुफान हजेरी लावणार आहे, अशा जिल्ह्यांची आता नावे बघूयात। तर बघा, यामध्ये आता पावसाची सुरुवात इकडे राहू चाकणकडून पण होत असून राहू चाकणचे भाग, सासवड, पुणेचा भाग असेल, दौंड, श्रीगोंदाच्या भागाकडून देखील तीव्र होणार आहे। विजांच्या कडकडाटासह जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार असून प्रचंड विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता बघायला मिळू शकते। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा, सतर्क देखील राहणं गरजेचं आहे। त्यानंतर इकडे अलकुटी, मंचर, चाकण, कसमत, राळेगाव, कडाचा भाग असेल, या साईडला पण मध्यम ते जोरदार काही ठिकाणी तुफान पावसाची शक्यता राहणार आहे। विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचं वातावरण आता दाखल होण्याच्या मार्गावरती आहे। अहिल्यादेवीनगर, मंचर, अलकुटी, जुन्नर, गौरेगावचा भाग असेल, राहुरी, गोडेगावच्या या सर्व काही भागांमध्ये तुफान पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर आता काही तालुके असे आहेत की त्या ठिकाणी भयानक स्वरूपाचं पावसाचं वातावरण दाखल होणार आहे। तर यामध्ये कोणते जिल्हे आहेत, तर चला लगेच बघूयात। या ठिकाणी बघू शकता, तुफान पावसाचं वातावरण संगमनेरच्या भागात देखील दाखल झालेलं असून संगमनेर, श्रीरामपूर, गंगापूर, राजूरच्या भागात मोठा अलर्ट असून सतर्क राहा। विजांचा प्रचंड कडकडाट असून मध्यम ते जोरदार नदी नाले वाहणारे मोठे पाऊस बघायला मिळू शकतात। असं कोणीही समजू नका की पाऊस उघडला आहे, पाऊस आता आपल्या भागातील बंद झालेला आहे, कारण सध्या जरी वातावरण नसलं तरी अचानकपणे रात्री उशिरापर्यंत का होईना पाऊस आता सक्रिय होत आहे। त्यामुळे सतर्क राहा व हा पाऊस विजांच्या प्रचंड कडकडाटासह असल्यामुळे सतर्क राहण्याची देखील गरज आता राहणारच आहे।
त्यानंतर पुणे साईड 2 भागाला आज पाऊस झोडपून काढणार असून बारामती 2 पुणेच्या भागात विजांच्या लखलकाटासह जोरदार पावसाची हजेरी आपल्याला बघायला मिळणार आहे। इंदापूर, करमाळा साईड, जामखेड साईड, खेड साईडल्या भागामध्ये देखील तुफान पावसाचं आगमन होणार असून प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये तुफान पावसाची शक्यता ही 100% आहे। त्यामध्ये खेड, अहिल्यादेवीनगर, जुन्नर साईड, श्रीरामपूर, वैजापूर, नाशिक, इगतपुरीचे भाग असतील, पैठण, छत्रपती संभाजीनगर बऱ्यापैकी भागामध्ये जोरदार ती मुसळधार पाऊस आता हजेरी लावत चालणार आहे। मनमाडचे भाग असतील, कन्नड, सिल्लोड, वैजापूरचे भाग असतील, या ठिकाणी मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज असून प्रचंड विजांच्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस आता दाखल होणार आहे। पाचोरा, सिल्लोड, चिखली साईड, खामगाव, अकोला साईडच्या भागात देखील जोरदार ती मुसळधार पाऊस, बुरहानपूर, धरणी, श्रीरामपूर, नंदुरबार, शिरूरपूरचे भाग असतील, या ठिकाणी मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पुढच्या काही तासात दाखल होणार आहे। यामध्ये इकडे बुरहानपूर, सावडाचा भाग असेल, म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील काही भाग असेल की त्या ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस आता दाखल होणार आहे। यामध्ये आता कोणते जिल्हे आहेत व कोणते तालुके आहेत, आता तालुक्यांची पण नावे सांगतो। तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्ही कोणत्या व्हिडिओ तालुक्यातून बघत आहात, तुमच्या जिल्ह्याचं व तालुक्याचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे आम्ही तुमच्या जिल्ह्याचा, तालुक्याचा हवामान अंदाज देण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत। तर चला आता पुढच्या जिल्ह्यांचा हवामानाचा अंदाज बघूयात। तर यामध्ये इकडे बघू शकता, बेटूलचा भाग असेल, अमरावतीचे उत्तर साईडचे भाग असतील, या भागाकडे देखील पावसाचं वातावरण दाखल होण्याच्या मार्गावरती सध्या आहे। तुफान पावसाचं आगमन आता होणार असल्याने शेतकऱ्यांनी आता अंदाज लक्षात घ्यायचा आहे, सतर्क पण राहायचं आहे। अचलपूर साईड जोरदार, मोजरी, आष्टी, मोर्शी, वरुडचे भाग असतील, याही ठिकाणी चिखलदरा, अकोट, धरणी, तेल्लाराचे भाग मध्यम ते जोरदार, कुठे मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे। पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी भागात अधिक राहणार असून सतर्क देखील राहणं गरजेचं तेवढंच आहे। सावनेर, सासूरचे भाग असतील, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार, पुढच्या 2 तासात मुसळधार पाऊस आता सुरू होणार आहे। सध्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू आहे व सध्या सुरू असलेला पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे ते सरकत आहे ते पण सांगतो, कारण आता पाऊस उघडला असं समजू नका, एक मोठी वादळी परिस्थिती निर्माण होऊन आता राज्यामध्ये तुफान पाऊस त्यामुळे बरसणार आहे। त्यामुळे काही ठिकाणी अतिवृष्टीची देखील आता संकेत बघायला मिळणार आहे। त्यामुळे पाऊस काय सध्या तरी उघडण्याच्या मार्गावरती जास्त आपल्याला बघायला मिळणार नाहीये, हे देखील लक्षात ठेवा। तर चला आता पुढच्या 2 तासामध्ये कोणत्या भागात अधिक अलर्ट असेल तो अंदाज आपण बघूयात। तर इकडे बघा, यामध्ये जर विचार केला तर आता लवकरच पावसाचा एक तीव्र ढग तयार होण्याची शक्यता आहे। अहमदपूरच्या आसपासच्या काही भागांमध्ये, अहमदपूर, देगलूर साईडला जोरदार पाऊस झोडपणार आहे। मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता राहील। बऱ्यापैकी भागात पावसाचं आगमन होणारच आहे। नांदेडच्या भागामध्ये, नांदेड, सेलू, उमरखेडचे भाग विजांच्या लखलकाटासह मध्यम ते जोरदार, काही भागात मुसळधार पाऊस आता सक्रिय होणार आहे। यामध्ये सेलू तालुक्यात पावसाची शक्यता आहे। परभणी, जरी, बसमतचे काही भाग असतील, या ठिकाणी विजांच्या लखलकाटासह मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे। पूर्णा, नांदेड, अहमदपूर साईडचे भाग असेल, मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पाऊस तीव्र व्याप्तीसह बरसणार असून पुढच्या काही तासातच पावसाला सुरुवात होणार आहे। आता परभणीमध्ये जास्तीत जास्त 30 ते 35 मिनिटातच परभणी, बसमत, पूर्णाच्या भागात पाऊस सुरू होईल। यामध्ये तीव्रता अधिक राहण्याची पण शक्यता आहे। त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्या, जेवढं होईल तेवढं सतर्क राहा। विजांचं प्रचंड प्रमाण हे आपल्याला या पावसामध्ये पाहायला मिळत आहे। त्यानंतर इकडे पाथरी, सेलू, माजलगावचे भाग असतील, गंगाखेडचे भाग असतील, याही ठिकाणी चांगला पाऊस पडणार आहे। विजांच्या लखलकाटासह पावसाची शक्यता आहे। अधिक तीव्रता देखील राहण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे। तर चला आता तीव्र पाऊस कोणत्या ठिकाणी दाखल होत आहे, यामध्ये इकडे बघा, परळीमध्ये देखील दाखल होणार आहे। बर्दापूरचे भाग, कळंबचे भाग, लातूरचे भाग असतील, मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। तीव्र व्याप्तीसह तुफान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे सतर्क राहा। तीव्र पावसाचा अंदाज बहुतांश भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो। माजलगाव, सेलू, बीड साईडचे भाग असतील, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार, काही भागात मुसळधार पाऊस आता हजेरी लावणार आहे। पुढच्या काही तासातच तुफान पावसाचं आगमन याही भागामध्ये होणार आहे। तर चला आता तीव्र स्वरूपाचं एक वादळी वातावरण आता राज्याच्या दिशेने सरकत चालणार आहे। यामुळे तीव्र पाऊस राज्यातील काही भागात पडण्याचा अंदाज आहे। नेमके कोणते भाग यामध्ये अधिक प्रभावी ठरू शकतात, कुठे अधिक मुसळधार पावसाचा अंदाज राहू शकतो, तर चला लगेच बघूयात। तर इकडे बघा, यामध्ये जर विचार केला तर आता मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा दाखल तर होणारच आहे। काही ठिकाणी तीव्रता अधिक राहणार आहे, हे देखील लक्षात घेणं तेवढंच गरजेचं राहील। विजांचं प्रमाण पावसामध्ये अधिक आहे। यामध्ये जर विचार केला तर आता पुढच्या काही तासातच करमाळा असेल, जामखेड, बार्शीचे भाग असतील, मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसणार आहे। तुफान पावसाची शक्यता काही भागात बघायला मिळू शकते। त्यानंतर इकडे बार्शी साईड, वैराग, तुळजापूर, धाराशिव, परंडा, काल अतिशय भयानक पाऊस झालेला आहे। तुरळक भागात झाला, पण खूप जोरदार पाऊस झाला। परंड्यामध्ये तर अतिशय ढगफुटी सदृश्य पावसाची नोंद बघायला मिळाली। आज पण पाऊस राहणार आहे, मात्र लगेच पाऊस येणार नाही। या ठिकाणी 3 तासाच्या नंतर पावसाला पोषक वातावरण सक्रिय होईल। परंड्यामध्ये पाऊस आहे, बार्शी तालुक्यात कुरुडवाडीमध्ये पाऊस आहे, वैरागमध्ये आहे, धाराशिवमध्ये आहे, तुळजापूरमध्ये आहे। धाराशिव
जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केलेले होते आमच्या भागात कसा पावसाचा अंदाज राहील. तर याही ठिकाणी पाऊस राहणार आहे. सतर्क राहा. नदी नाले मोठ्या प्रमाणात वाहतील, मोठ्या प्रमाणात शेताच्या बाहेर पाणी निघेल. अशा प्रकारचा प्रचंड मोठा पाऊस आपल्याला राज्यामध्ये बघायला मिळणार आहे. तीव्र मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पूर्ण महाराष्ट्रातील बहुतांश भागात आज पण आहे. तीव्र पाऊस आता राज्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे. तर चला यामध्ये आणखीन तीव्रता पावसाची कोणत्या जिल्ह्यांकडे वाढत चाललेली आहे त्या जिल्ह्यांची नावे सांगतो. तर इकडे बघू शकता यामध्ये औसा, लातूर, कळंब अतिशय जोरदार ती मुसळधार पाऊस सक्रिय होईल. कालच्यापेक्षा अधिक वातावरण राहणार आहे. शिरूर अंतपाल निलंगाचा भाग असेल, निलंगा ते डायरेक्ट शिरूर अंतपालच्या भागात देखील मोठं पावसाचं वातावरण सक्रिय होणार आहे. त्यानंतर औसा, लातूर ते डायरेक्ट धाराशिव, बार्शी, परंड्यापर्यंत मुसळधार पाऊस. त्यानंतर कळंब, बर्दापूर, केज तालुक्यात देखील मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस. अहमदपूर साईडला पण पाऊस राहणार आहे. अहमदपूर, केज, चौसाळा, कळंबच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. तीव्र स्वरूपाच्या पावसाचं वातावरण हे आपल्याला बघायला मिळू शकतं. त्यानंतर इकडे बघू शकता परळीचे काही भाग आहेत याही ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. त्यानंतर कंधारचा भाग असेल, या भागात देखील पावसाची व्याप्ती व तीव्रता आणखीन आपल्याला बघायला मिळणार असून विजांच्या लखलखाटासह मध्यम ते जोरदार काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. नांदेड, पालम, गंगाखेडचे भाग असतील याही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस राहणार असून राणी सावरगावचे भाग असतील, परळीचे भाग असतील, अंबेजोगाईचा भाग असेल, केज तालुका असेल याही ठिकाणी मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस राहणारच आहे. त्यानंतर उत्तर साईड परभणी, पाथरी, माजलगाव 2 तासात पावसाची शक्यता बऱ्यापैकी भागात मिळणार असून तुफान पावसाचा अंदाज देखील काही ठिकाणी आता बघायला मिळणार आहे. तर चला आता मोठं पावसाचं क्षेत्र कोणत्या जिल्ह्याकडे सरकत चाललेला आहे तो अंदाज आता तुम्हाला सांगतो. तर इकडे बघा एक मोठं पावसाचं वातावरण नांदेड जिल्ह्यात पण आता सक्रिय होणार आहे. पुढच्या 2 तासात मोठा अलर्ट नांदेड जिल्ह्यात पण राहील. लक्ष देऊन आता शेवटपर्यंत राहिलेला व्हिडिओ बघा. महत्त्वाचा अंदाज आहे. मध्यम ते जोरदार तुफान पावसाची शक्यता नांदेडच्या देखील बहुतांश भागात तसेच मध्य महाराष्ट्रात देखील आता पावसाची तीव्रता आणखीन वाढत जाणार आहे. पावसाची व्याप्ती देखील वाढत जाईल. त्यामुळे सतर्क राहा. विजांच्या प्रचंड कडकडाटामध्ये मुसळधार स्वरूपाचं पावसाचं आगमन हे आपल्याला बघायला मिळणार आहे. माजलगाव साईड असेल, सेलू, पैठणचे भाग असतील, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, चिखली याही ठिकाणी लवकरच पाऊस वाढणार आहे. पाचोरा साईड ते खामगाव साईड, खामगाव ते वाशिम, वाशिम ते लोणार, लोणार ते जालना या भागात देखील मध्यम ते जोरदार मुसळधार पावसाची व्याप्ती व तीव्रता बघायला मिळणार आहे. प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये पावसाचं आगमन होणार असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे. प्रचंड मोठा पाऊस आपल्याला बघायला देखील मिळत आहे. त्यानंतर इकडे अकोट, बुरहानपूरचे भाग असेल, अचलपूरला सध्या मुसळधार उत्तर साईडला पाऊस सुरू आहे. अचलपूर, चिखलदराच्या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पुढच्या काही तासात बघायला मिळणार आहे. आत्ता पाऊस सुरू झालेला असून पुन्हा अलर्ट देखील राहणार आहे. तर चला आता सध्या सुरू असलेलं एक मोठं पावसाळी क्षेत्र 10 जिल्ह्याकडे सरकत चाललेलं आहे. या 10 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नाही बघण्यासाठी आता लक्ष द्या, कारण खूप मोठं पावसाळी वातावरण आता दाखल होण्याच्या मार्गावरती आहे. तर चला त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगतो. तर इकडे बघा यामध्ये जर विचार केला तर लातूर, नांदेडचे भाग जोरदार ते मुसळधार पावसाची तर शक्यता आहे. अहमदपूर साईडला पण आहे. देगलूर, उदगीर, केज तालुका, माजलगाव, बीड, जामखेडचा भाग असेल याही सर्व भागामध्ये मध्यम ते जोरदार काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहणार आहे. नांदेडमध्ये सेलू, पैठण, जालना, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, श्रीरामपूर, अहिल्यादेवीनगर, जुन्नर, इगतपुरी, नाशिकचे भाग असतील, मनमाडचे भाग असतील मध्यम ते जोरदार काही भागात मुसळधार पाऊस राहणार आहे. प्रचंड विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. खेड, पुणेचा भाग असेल, बारामती, इंदापूरचे भाग असतील, सातारा, वडूजचे भाग असतील, विटा, पंढरपूरचे, जतचे काही भाग आहेत, सांगलीचे भाग असतील मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस आता दाखल होत आहे. काही ठिकाणी अतिशय प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस दाखल होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे. जेवढं होईल तेवढं सतर्क राहा. तुफान पावसाचं संकट आपल्याला बघायला मिळत आहे. नदी नाले ओढे वाहणारा पाऊस एक काही जिल्ह्याकडे सरकत आहे. अशा जिल्ह्यांची देखील यामध्ये अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे. तर या ठिकाणी आता बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये एक मोठा बदल आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. तर या ठिकाणी बघा नाशिक साईडला जोरदार ते मुसळधार पाऊस आता आगमन करणार आहे. तीव्र पाऊस राहील. अहिल्यादेवीनगर, जुन्नरचे भाग असतील, छत्रपती संभाजीनगरचे भाग असतील, नाशिक साईडपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस पुणे, साताऱ्याच्या भागापर्यंत राहणार आहे. उत्तर साईडला पण राहणारच आहे. कराड, विटा, जत, सांगली, कोडोलीचा भाग असेल, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, बार्शी, पेठ, लातूर, अहमदपूर, उदगीर, देगलूरचा भाग असेल मध्यम ते जोरदार काही ठिकाणी अतिशय व्याप्तीसह या ठिकाणी पावसाची स्थिती बघायला मिळणार आहे. विजांच्या
कडकडाटासह पावसाचं आगमन राहणार आहे। त्यानंतर इकडे नांदेडचा भाग असेल, याही ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात बदल बघायला मिळत आहे। हिंगोली, उमरखेड, हिमायतनगरचे भाग, डिग्रजचे भाग असतील, रुईकाप, वाशिम, रिसोड, मंगळूरपीर, मेहकर, लोणारचे भाग, देऊळगाव राज्यात चिखलीचा भाग, बुलढाण्याच्या भागात देखील विजांच्या जोरदार कडकडाटासह पावसाचं आगमन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे। जळगावमध्ये देखील आता जोरदार पाऊस, नंदुरबार, धुळेच्या भागात देखील आपल्याला बघायला मिळणार आहे। रोज अशाच अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। येणारा पुढचा व्हिडिओ देखील बघायला मिळेल, त्यामध्ये देखील सविस्तर अंदाज सांगण्यात आलेला आहे। धन्यवाद।